गेल्या 3-4 दिवसापासून चर्चा सुरू आहे. शरद पवार हे महायुती सोबत जाणार आहेत आणि मग महायुती सोबत गेल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व अडचणीत येईल का, यांचा पक्ष अडचणीत येईल का, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व अडचणीत येणार आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. नेमकं काय घडणार आहे महायुती सोबत शरद पवार गेल्यानंतर. नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील. आपल्या सर्वांना माहितच आहे, गेल्या 3-4 दिवसापासून चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे महायुती सोबत जाणार आहेत आणि महायुती सोबत गेल्यानंतर नेमकं महाराष्ट्रातलं चित्र काय होणार आहे. दिल्लीतून सर्व सूत्र हलत आहेत असं अनेकांचं मत आहे आणि अशा पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने शरद पवार यांनी जो काही फास्ट टाकलेला आहे, याच्यामध्ये महायुती आणि सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व आणि महायुतीतल्या इतर पक्षांना काय इतर पक्ष कसे अडचणी येऊ शकतात या संदर्भाने आपल्याला चर्चा करायची आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांच्या जाण्याच्या नंतर या पक्षाचं नेतृत्व सुनेत्रा पवार यांनी आपल्या हाती घेतलं, पार्थ पवार यांनी आपल्या हाती घेतलं आणि मग अशा पार्श्वभूमीवर स्वतः जर शरद पवारच महायुती सोबत आले तर या पक्षाचं एकूण नेतृत्व आणि या पक्षाच्या संदर्भाने काही अडचणी निर्माण होतील का. सुनेत्रा पवार यांच्या सोबत जे काही आज आमदार खासदार असतील ते आमदार खासदार जे इकडे महायुती सोबत शरद पवार आल्यानंतर शरद पवारच्या नेतृत्वाखाली ते जातील का, असा प्रश्न देखील पडलेला आहे. त्यामुळे सध्या तरी आपण पाहतोय की सुनेत्रा पवार पार्थ पवार या नेतृत्वाला खरं तर अडचणीत आणण्याचं काम आज शरद पवार यांनी केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. प्राथमिक एकूणच्या चर्चेतून आणि एक अंदाजानुसार आपल्याला सांगता येतं की आज घडीला जर शरद पवारांनी थेट महायुती सोबत घरोबा केला तर त्याचे परिणाम काय होतील. खरं तर बारामतीमध्ये नेमकं काय होणार, 2029च्या लोकसभेमध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे ह्या एकमेकांसमोर लढणार का, त्याच्यामध्ये पुन्हा दुफळी निर्माण होणार, हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे. कारण याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं होतं की सुनेत्रा पवार आणि सुप्रियाताई सुळे या दोन्ही कुटुंबातील या दोन्ही महिला एकमेकाच्या समोर विरोधामध्ये निवडणुकीमध्ये उभ्या राहिलेल्या होत्या आणि मग आता जर शरद पवार थेट महायुती सोबत आले तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महत्व कमी होईल का, हा प्रश्न आहे. आणि यामुळेच खरं तर सुनेत्रा पवार ह्या अडचणीत येण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येते. एकीकडे आपण पाहतोय की मग हा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेमका कुणाचा हा प्रश्न आजही सर्वांसमोर पडलाय. दादांच्या जाण्याच्या नंतर खरं तर याचं नेतृत्व पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळलं, परंतु थेट शरद पवार यांची महायुतीमध्ये एंट्री झाली तर भाजप आणि मित्र पक्षांच्या सहकार्याने सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वाला काही धोका निर्माण होऊ शकतो. किंवा इकडे जर आपण पाहिलं तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सूत्र हे शरद पवारकडे आज असल्या कारणाने सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे आमदार खासदार थेट राष्ट्रवादी सोबत जातील का, हा देखील प्रश्न आहे. आणि मग अशा पार्श्वभूमीवर नेमकं काय घडणार आहे, कारण आज पाहिलं होतं आपण की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवार यांच्या गटामध्ये छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा आपण पाहिलं की सुनील तटकरे असतील, या सर्व नेत्यांना आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. आणि आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं जर नेतृत्व आपण पाहिलं तर ते दबावात काम करताना दिसून येत आहे. आणि या तिन्ही नेत्याला अजितदादा पवार यांच्या गटामध्ये काम करत असताना कुठेतरी अडचणी येत आहेत का, आणि त्यांचं जे काही एकूण राजकारणातलं वावरणं आहे ते कुठेतरी त्यांच्या नेतृत्वाला दाबल्या जात आहे असं त्यांना वाटत आहे. मग अशा पार्श्वभूमीवर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे ही जी काही नेते मंडळी आहेत, जे सुनेत्रा पवार यांच्या पक्षामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले हे नेते आहेत, तर हे नेते थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या गटाकडे जातील का, असा देखील प्रश्न खरं तर जनसामान्य माणसांमध्ये पडतोय. तसं होऊ शकतं असं अनेकांचं मत आहे. आणि मग आपण पाहतोय की बारामती लोकसभा नेमकं मग पुन्हा कोण लढवणार, कारण दादाच्या जाण्याच्या नंतर पक्षातला काही आत्मविश्वास गेलेला होता, तो सुनेत्रा पवार यांनी तो पुन्हा नव्याने कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये तो आत्मविश्वास भरला होता. परंतु शरद पवार यांच्या थेट महायुतीकडे जाण्यामुळे आज कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास ढळत आहे का, हा प्रश्न आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं महत्व कमी होईल, जर शरद पवार तिकडे गेले तर त्यांच्या पक्षाचं महत्व कमी होईल आणि त्या पक्षातले जे काही नाराज आमदार असतील, नाराज खासदार असतील, ते थेट शरद पवार यांच्या सोबत गेले तर अजितदादा पवार यांच्या पक्षाला खरं तर हे अडचणीचं ठरू शकतं. आणि म्हणून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये आज तरी
अनेकांना कुठेतरी शंका येत आहे की यांचं नेतृत्व अमान्य करून त्या पक्षातले काही नाराज नेते थेट शरद पवार यांच्या सोबत जातील आणि तसे गेले तर पुन्हा पक्षाचं अस्तित्व, पक्षाची मान्यता या सगळ्या गोष्टींवरती पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. खरं तर सुनेत्रा पवार यांच्या पक्षाचंच ऑपरेशन टायगर होईल का, हा मोठा प्रश्न आहे. कारण आपण पाहतोय की थेट शरद पवार जर महायुतीसोबत गेले तर महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले सगळे नाराज आमदार खासदार थेट शरद पवार यांच्या सोबत गेले तर पुन्हा एकदा पक्ष नेमका कोणाचा याच्यावर देखील चर्चा होईल आणि त्या संदर्भामध्ये देखील तो पक्ष अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे आज घडीला तरी या सर्व घडामोडींवरून दिसून येतं की शरद पवार महायुतीकडे गेले तर पहिल्यांदा अडचणीत येतील त्या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस. आणि मग अशा पार्श्वभूमीवर खरं तर सगळी सूत्र दिल्लीतून हालत आहेत आणि पुन्हा अशी पण चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस हे थेट केंद्रात जातील आणि गेल्यानंतर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद नेमकं एकनाथ शिंदे यांच्याकडे येणार का बावनकुळे यांच्याकडे जाणार, ही देखील चर्चा आहे. मग अशा पार्श्वभूमीवर सर्वात शेवटचा सार जर आपल्याला काही सांगायचं झालं तर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा पक्ष अडचणीत येऊ शकतो जर शरद पवार तिकडे गेले तर. दुसरीकडे असंही आपल्याला सांगता येतं की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये ही शरद पवार यांच्यामुळे एकत्र बांधून होती. जर शरद पवारच तिकडे गेले तर महाविकास आघाडी खिळखिळ होणार आणि महाविकास आघाडीतले जे काही उरले सुरले घटक पक्ष आहेत ते बाजूला होतील. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना हे बाहेर पडतील आणि बाहेर पडल्यामुळे दोन्ही महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि याचा परिणाम खरं तर महाविकास आघाडीला खिळखिळ करण्यामध्ये यशस्वी महायुती होईल, भाजप होईल. आणि एकूणच हे चित्र असं दिसून येत आहे की आजच्या घडीला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन महायुतीकडे गेले तर पहिला फटका हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे तुकडे होतील. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एकत्र राहणार नाही कारण शरद पवार सारखा बडा नेता हा इकडे आता तरी यांना बांधून ठेवणारा, एकत्र ठेवणारा दिसून येत नाही. धन्यवाद.